ओएसिस फर्टिलिटीने पुण्यात द पॅरेंटहुड पॅराडॉक्स बिल्डिंग अ फॅमिली फ्रेंडली इंडिया या संकल्पनेवर आधारित जननी डायलॉग्स या सार्वजनिक हिताच्या उपक्रमाचे आयोजन केले. हैदराबाद येथून थेट प्रक्षेपित या कार्यक्रमात वैद्यकीय, मानसोपचार आणि एचआर क्षेत्रातील तज्ज्ञांनी प्रजनन आरोग्य, वाढते वय आणि कुटुंब नियोजनावर सखोल चर्चा केली. भारतातील घसरता प्रजनन दर लक्षात घेता विवाह आणि पालकत्व पुढे ढकलणाऱ्या जोडप्यांसाठी वेळेवर प्रजनन आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले. हा उपक्रम कोणत्याही विशिष्ट उपचाराचा प्रचार न करता सुजाण निर्णय घेण्यास मदत करतो. कुटुंब नियोजनात शासन, नियोक्ते आणि समाजाच्या सामूहिक सहभागावर यात भर देण्यात आला. यावेळी वंध्यत्व उपचार क्षेत्रातील शिक्षण व प्रशिक्षणासाठी ओएसिस अकॅडमीची घोषणा करण्यात आली. टियर 2 आणि टियर 3 शहरामध्ये प्रशिक्षित स्त्रीरोगतज्ञ आणि एम्ब्रायोलॉजिस्ट तयार करणे हे याचं उद्दिष्ट आहे. डॉक्टर निलेश बलकवडे यांनी वेळेवर जनजागृती आणि गुणवत्तापूर्ण उपचारांच्या गरजेवर भर दिला. कार्यक्रमाचा समारोप जननी डिक्लेरेशनने झाला. यामध्ये आजीवन प्रजनन आरोग्य, माहितीपूर्ण निर्णय, समान जबाबदारी, प्रत्येक प्रवासाचा सन्मान, करिअर, कुटुंब समतोल आणि फॅमिली फ्रेंडली इंडिया घडवण्याच्या 6 तत्वांवर भर देण्यात आला. सदर उपक्रम ओएसिस फर्टिलिटी दरवर्षी नमस्कार, मी डॉक्टर निलेश बलकवडे, रिजनल मेडिकल हेड ओएसिस फर्टिलिटी. 25 जुलै वर्ल्ड IVF डेच्या निमित्ताने आज आपण ओएसिस फर्टिलिटीच्या माध्यमातून जननी डायलॉग्स या प्रोग्रामची सुरुवात करत आहोत. त्याचबरोबरीने ओएसिस अकॅडमीचं लॉन्च करत आहोत. आजकालच्या जीवनशैलीमध्ये इंडियामध्ये एक पॅरेंटल पॅराडॉक्स आहे की ज्यामध्ये आपण चाइल्ड बेअरिंग डिले करतोय किंवा बाळ व्हायचा आपण डिले करतोय, पण त्याचबरोबरीने आपली फर्टिलिटी कमी होत चालली. सो आपण दोन वेगवेगळ्या दिशांना धावतोय. कदाचित आपल्याला लवकर मॅरेजही केलं पाहिजे आणि बाळ होण्याचा विचारही लवकर आपण केला पाहिजे. सो कदाचित ही गोष्ट प्रत्येकाला शक्य नसते आणि त्यामुळे की मला 5 वर्ष प्रेग्नन्सी डिले करायची किंवा 10 वर्ष प्रेग्नन्सी डिले करायची, मग यामध्ये माझ्यासाठी ऑप्शन्स काय आहेत. सो याबद्दल देखील हा डायलॉग असेल. या डायलॉगमध्ये आपण फक्त ट्रीटमेंट देणार नाही आहोत किंवा आपण ट्रीटमेंटबद्दल बोलणार नाही आहोत, तर आपण प्रिव्हेन्शनबद्दल पण बोलणार आहे की आपण फर्टिलिटी आपली प्रिझर्व कशी केली पाहिजे, इनफर्टिलिटीची समस्या होऊच नाही म्हणून आपण काय केलं पाहिजे, काय लाईफस्टाईल फॉलो केली पाहिजे, काय डाएट घेतला पाहिजे, एक्सरसाइज काय पाहिजे आणि आपण आपली फर्टिलिटीची टेस्टिंग कधी केली पाहिजे, टेस्टिंग केल्यानंतर आपण काय निर्णय घेतला पाहिजे, या सर्वांबद्दलची माहिती याच्यामध्ये असेल. एग रिझर्व कमी असणे किंवा स्त्रीबीजांमधली अंडकोशामधली स्त्रीबीजांची संख्या कमी असणे, शुक्राणूंच्या संख्येमध्ये प्रॉब्लेम असणे, PCOD PCOS सारखे प्रॉब्लेम असणे, या सर्व गोष्टींबद्दल या प्रोग्रॅममध्ये एक डिस्कशन होईल. यासाठीचे हेल्पलाईन नंबर्स आमच्या वेबसाईटवरती आणि त्याचबरोबरीने हे डिस्कशन सोशल मीडियामध्ये देखील होतील. आमच्या इन्स्टा, यूट्यूब हँडल्सवरती लाईव्ह डिस्कशन्स या बाबतीत होतील. सो सर्वांनाच ॲट लार्ज याचा फायदा होईल. हा डायलॉग फक्त पेशंटसाठी नसून हा आपल्या सर्व पॉप्युलेशनसाठी किंवा सर्व लोकांसाठी आहे की ज्यांना हा प्रॉब्लेम नाही अशासाठी देखील हा डायलॉग आहे. आणि त्याचबरोबरीने गायनेकॉलॉजिस्ट किंवा डॉक्टर ज्यांना फर्टिलिटीबद्दल अत्याधुनिक ज्ञान हवं आहे अशासाठी आपण ओएसिस अकॅडमी लॉन्च करतोय. ओएसिस अकॅडमी मार्फत आपण सुपर स्पेशालिटी सर्व्हिसेस किंवा सुपर स्पेशालिटी ब्रांचबद्दल त्यांना माहिती देणार आहोत आणि फर्टिलिटीचे जे नवीन पैलू आहेत जे आता करंटली खूप फास्ट ग्रोईंग ब्रांच आहे, तर त्या ब्रांचमध्ये काय रिसेंट अपडेट्स येत आहेत याबद्दलची पण आपण माहिती देणार आहोत. त्याचबरोबरीने लोक याच्यामध्ये अकॅडमीमध्ये सामील होऊन फेलोशिप्स घेऊन स्वतःची फर्टिलिटी प्रॅक्टिस देखील करू शकतील. थँक्यू.